अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझी खूप मोठी आनंदाची बातमी पाहून तुझे शत्रू तुझ्या समोर हरलेच समज। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण आजपर्यंत तुझ्या आयुष्यातील, तुझ्या जीवनातील जो काही आनंद याच व्यक्तीने वारंवार हिरावून घेतला आहे, पण आता नाही। आता तुला मिळालेली ही खूप मोठी आनंदाची बातमी, तुझ्या जीवनात येणारा तो आनंद, ते आनंदाचे सर्व काही दिवस पाहून तुझे शत्रू तुझ्यावरती जळणार आहेत, हरणार आहेत, हार मानणार आहेत, तुझ्या समोर झुकणार आहेत। कारण याच शत्रूंनी वारंवार तुझ्या प्रगतीमध्ये खूप वेळा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तुझ्या कार्यामध्ये तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे, तुझ्या आयुष्यात येणारा आनंद खूप वेळा हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे। पण बाळा, आता स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी सदैव निरंतर पाठीशी खंबीर उभी आहे। तेव्हा बाळा, आता तुला चिंता करण्याची गरज नाही। चिंता ते करतील ज्याने तुला चिंतेमध्ये टाकले आहे। तुझ्या जीवनामध्ये ते सर्व काही संघर्षाचे दिवस आणून दिले आहे, तुझ्या डोळ्यामध्ये वारंवार अश्रू दिले आहेत। बाळा, सर्वांचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे। आणि हाच संदेश जर तुझ्या समोर आला असेल तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज। स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे, अशी कमेंट करा। आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप सुंदर मार्गदर्शन तुझ्यासाठी आज स्वामी माऊली घेऊन आले आहेत। कोट्यावधी लोकांमध्ये तुझी निवड या संदेशासाठीच केली आहे असे समज। आणि हा संदेश दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐक। कारण बाळा, हा संदेश तुझे जीवन बदलण्यासाठीच तुझ्या समोर आला आहे। तुझ्या जीवनात जे काही दुःख, यातना, शत्रुपीडा सर्व काही चालू आहेत, त्या सर्व काही संपुष्टात आणण्यासाठीच स्वामी माऊलींचे हे सुंदर नियोजन आहे असे समज। कारण बाळा, या संदेशामार्फत तुला खूप काही शुभ संकेत मिळणार आहेत, खूप काही शुभ संधी तुझ्या समोर उपलब्ध होणार आहेत। कारण बाळा, या संधी वेळीच ओळखायला शिक। कारण जेव्हा या संधी तू ओळखशील त्या क्षणापासून तुझे जीवन बदलले समज। कारण आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही, कष्ट करूनही तुझ्या मनासारखे यश तुला प्राप्त नाही झाले। खूप काही मनातील इच्छा तुझ्या अपुऱ्या आहेत, ज्या पूर्णत्वास गेल्या नाहीत। पण बाळा, या संदेशानंतर सर्व काही बदलणार आहे। हा संदेश तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवणार आहे। कारण स्वामी माऊलींची कृपादृष्टी, स्वामी माऊलींचे प्रेम तुझ्या पाठीशी निरंतर आहे। बाळा, तुझ्यासाठीच सर्व काही आता अशक्य ते शक्य घडणार आहे। हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभिवचनावरती निरंतर जो कोणी स्वामीप्रिय बाळ चालत आहे, त्याच्यासाठी सर्व काही अशक्य ते शक्य घडणार आहे। तेव्हा बाळा, खंबीर विश्वास डळमळू देऊ नको। मनातील सर्व काही तुझ्या नकारात्मक विचार या क्षणापासून बाजूला सर। कारण हा संदेश तुझे जीवन सकारात्मक करणार आहे। तुझ्या मनातील सकारात्मक कृतीने जे काही तू कार्य करशील त्यामध्ये तुला उत्तम यश मिळणार आहे। कारण विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे। बाळा, विजयाची घोषणा आता स्वामी माऊलीने केली आहे, तर चिंता करू नको। सर्व काही मनातील चिंता, दुःख, यातना स्वामी माऊलींच्या चरणी सोपवून तू निश्चिंत राहा। जे काही कार्य हाती घेतले आहेस
त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, ब्रह्मांडाच्या शक्तीने तुझा हात पकडला आहे. तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी आई तुझ्या सोबत आहे. तेव्हा बाळा, खचून जाणे सोड, मागे पाहणे सोड. जो काही भूतकाळ तू सहन केला आहेस, जो काही संघर्ष तुझ्या वाट्याला आला आहे, आता स्वामी माऊलीने तुला या सर्वांमधून अलगद बाहेर खेचून आणले आहे. तेव्हा बाळा, झालेल्या गोष्टींचा वारंवार विचार करून स्वतःला त्रास करून घेणे या क्षणापासून बंद कर. कारण सर्व काही आता बदलणार आहे. तुझे जीवन बदलण्याची संधी तुला स्वामी माऊलींनी या संदेशामार्फत दिली आहे. तेव्हा बाळा, या संधीचे सोने करायला घे. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे, हे स्वीकारण्यास तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही ही आनंदाची बातमी घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, चमत्कार घडणार आहेत. कारण ज्या चमत्कारासाठी तू आजपर्यंत खूप काही सहन केले आहेस, एवढे काही सहन करूनही आमच्या भक्तीमध्ये अंतर दिले नाही. निरंतर नामस्मरण तुझ्या मुखात आहे. जर बाळा, आमचे नाम तुझ्या मुखात आहे तर तू घाबरतो कोणाला? या शत्रूंना अजिबात नाही. कारण आता या तुझ्या शत्रूंचा सामना या स्वामी माऊलींशी आहे. तुझ्या समोर स्वामी शक्ती उभी आहे. तेव्हा तू निरंतर चालत राहा. तुझे कार्य जे हाती घेतले आहेस, तुझे स्वप्न जे अपुरे आहे, तुझ्या योजना ज्या अपुऱ्या आहेत, तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट जी अपुरी आहे, आजपर्यंत या शत्रूने तुला कोणतेही कार्य साध्य करून दिले नाही. प्रत्येक वेळी तुला खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच बाळा, आता शुभ वेळ आली आहे सर्वांचा न्याय होण्याची. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझा संघर्ष आम्ही जवळून पाहिला आहे. तुझे अश्रू देखील आम्ही वारंवार पाहिले आहेत. पण या सर्वांचा न्याय आता होणार आहे. हे सर्व काही तुझ्या शत्रूंना परत मिळणार आहे. तू पाहणार आहेस, आजपर्यंत जे काही तू दुःख सहन केले आहेस, जे काही अश्रू ढाळले आहेस, ज्या काही यातना सहन केल्या आहेस, जेव्हा जेव्हा तुमचे दुःख तुम्हाला अनावर झाले आहे, तुमचे अश्रू तुमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहेत, तेव्हा तेव्हा स्वामी माऊलींचा न्याय तुमच्या समोर झाला आहे, तुमच्या बरोबर झाला आहे. कारण बाळा, जिथे तुमची सहनशीलता संपते तिथे स्वामी माऊलींचा खेळ सुरू होतो. आणि हेच अनुभव तुला आता येणार आहेत. कारण आम्ही पाहिले आहे, तुझी सहनशीलता संपली आहे. तू स्वतःला खूप एकटे बघत आहेस. पण बाळा, कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःला एकटे समजू नको. कारण स्वामी माऊलींनी तुझी साथ कधीही सोडली नाही. आम्ही पाहिले आहे, तू खूप संघर्षात असूनही, खूप दुःखात संकटात असूनही, खूप काही आर्थिक चिंतेत असूनही, खूप काही तुझ्या पाठीमागे शत्रुपीडा चालू असूनही तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. बाळा, हीच तुझी भक्ती पाहून स्वामी माऊली खूप प्रसन्न झाली आहे. तेव्हा बाळा, तुझा संघर्ष संपवण्यासाठी, तुझ्या पाठीमागील सर्व दुःख यातना संपुष्टात आणण्यासाठी, तुला या आर्थिक चिंतेतून बाहेर काढण्यासाठी आणि तुला तो आनंद, सुख, वैभव, ऐश्वर्य देण्यासाठीच स्वामी माऊलींनी या शुभ, अद्भुत, चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, शांत, एकाग्र चित्ताने, दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐक. जर हा संदेश दुर्लक्ष केलास तर खूप काही गमावून बसशील. खूप काही शुभ संधी तुझ्या हातातून निघून जातील. म्हणून शेवटपर्यंत ऐक. कारण स्वामी माऊलींचे हे संदेश फक्त तुझे जीवन बदलण्यासाठी तुझ्यासमोर येत असतात. खूप काही शुभ संकेत तुला या संदेशामधून प्राप्त होत असतात. म्हणूनच बाळा, दुर्लक्ष करू नको. जेव्हा जेव्हा
तुमच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग घडत असतात ज्यावेळी तुम्हाला तुमच्या मनाचा गोंधळ उडत असतो की काय करावे, कोणता मार्ग निवडावा. पण बाळा, याच वेळी गरज असते फक्त शांत राहण्याची, शांत मनाने जे काही प्रसंग आले आहे ते हाताळण्याची, त्या प्रसंगावरती शांत मनाने मार्ग काढण्याची गरज असते. म्हणूनच ज्या ज्या वेळी असे काही कटू प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येतात, ज्या ज्या वेळी खूप काही संघर्ष तुमच्या समोर उभा असतो, दुःखाचे डोंगर उभे असतात, खूप काही शत्रुपीडा तुम्हाला सतावत असतात, त्यावेळी तुमचा आत्मविश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हीच तुमची खरी परीक्षा सुरू असते की स्वामी माऊली असे पाहत असते की तुम्ही या संघर्षामध्ये किती टिकून आहात, की खचून घाबरून स्वतःला एकटे समजून मागे पळून जात आहात. हेच तर तुमचे खरे संघर्ष असतात जे तुमच्या वाट्याला येत असतात. कारण स्वामी माऊली निरंतर तुमच्या पाठीशी असते, फक्त तुमची परीक्षा दूर राहून पाहत असते. म्हणूनच कोणतेही संकट असो, कितीही मोठे दुःख असो, कितीही मोठी शत्रुपीडा असो, स्वतःवरती संयम राखायला शिका, स्वतःवरचा राग अनावर करायला शिका. म्हणूनच बाळा, जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येतात तुम्हाला घडवण्यासाठी येत असतात. प्रत्येक संकटे तुम्हाला त्रास देण्यासाठी नसतात, तर ते काही धडे घेण्यासाठी असतात. त्यातून तुम्हाला नवीन ऊर्जा मिळत असते, नवीन काहीतरी शिकण्यासारखे असते. ज्या चुका तुमच्या हातून घडत असतात त्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच हे संघर्ष, हे सर्व काही मनातील प्रश्न तुमच्या समोर येत असतात आणि त्यातून तुम्हाला स्वतःला मार्ग काढावयाचा असतो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, अद्भुत चमत्कार घडण्याची हीच तर शुभ वेळ जवळ आली आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आता प्रवेश करत आहे. फक्त ही बातमी घेण्यासाठी तुझे विचार सकारात्मक ठेव. कारण बाळा, नकारात्मक विचार तुमच्या जीवनावरती खूप काही वाईट परिणाम करत असतात, पण तेच सकारात्मक विचार तुमचे जीवन घडवत असतात. तुमच्या हातून सकारात्मक विचाराने केलेल्या कृती उत्तम घडत असतात. म्हणूनच बाळा, मनात जेव्हा जेव्हा तुमच्या नकारात्मक विचार येतील तेव्हा ते क्षणार्धात थांबवण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक विचारांची कास धरून तुमच्या मनातील सर्व काही स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझ्या नामाचा जर तू जयघोष करत आहेस, निरंतर नामस्मरण करत आहेस, तर बाळा, स्वामी माऊलींची शक्ती निरंतर तुझ्या सोबत आहे. कधीही स्वतःला कोणत्याही गोष्टीमध्ये एकटे समजू नको, कारण तुझा संघर्ष आता संपुष्टात आला आहे. तुझ्या शत्रूंचा वाईट काळ सुरू झाला आहे. आजपर्यंत तुला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे तो सर्व काही त्रास त्यांना सर्व काही परत मिळणार आहे. तेव्हा बाळा, तुझे आनंदाचे क्षण तुझ्या जीवनामधून घालवू नको. खूप काही संघर्ष करूनही तुझ्या वाट्याला खूप वेळा दुःखांचा सामना करण्याची वेळ आली आहे, पण आता नाही. आता सर्व काही काळ सुखाचा तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे. खूप काही आनंदाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत. स्वामी माऊलींची कृपादृष्टी, प्रेम तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा हे सर्व घेण्यासाठी आता सज्ज हो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आर्त मनाने स्वामी माऊलींना साथ घालत असता तेव्हा तेव्हा स्वामी माऊली धावत तुमच्या जवळ येत असते. तुमचे दुःख, यातना, तुमचे कष्ट, तुमच्या आयुष्यामधील सर्व काही आर्थिक चिंता, तुमच्या पाठीमागे लागलेली पणवती सर्व काही संपुष्टात आणत असते. म्हणूनच निरंतर स्वामी माऊलींचे ध्यान, नामस्मरण आणि भक्ती यामध्ये कधीही अंतर पडू देऊ नका. कारण स्वामी माऊली जरी दिसत नसली तरीही निरंतर तुमच्या सोबत आहे. स्वामी माऊलींची दिव्य शक्ती निरंतर तुमच्या सोबत आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या कानावरती स्वामी माऊलींचे हे बोल पडतील, स्वामी माऊलींचे हे नामस्मरण तुमच्या कानावरती पडत राहील, तेव्हा तेव्हा तुमचे जीवन बदलण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये तो हरवलेला आनंद,
ते सर्व काही दुःखाचे दिवस, शत्रुपीडा सर्व काही नष्ट होण्यास सुरुवात होईल. तेव्हा हा स्वामी माऊलींचा मंत्र शांत मनाने, एकाग्र चित्ताने ऐकत राहा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. ओम राजाधिराज स्वामी समर्थाय नमः. 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 ओम राजाधिराज स्वामी समर्थाय नमः.
ओम राजाधिराज स्वामी समर्थाय नमः। 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 ओम राजाधिराज स्वामी समर्थाय नमः।
ओम राजाधिराज स्वामी समर्थाय नमः. 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 ओम राजाधिराज स्वामी समर्थाय नमः.